तर हिंदी मराठी वादावरून जे राजकारण सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। भाजप मेलाय म्हणून त्यांनी ऊर बडवायला दुसऱ्या पक्षातून ऊर बडवे घेतले आहेत। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्ला बोल तर आम्ही भाऊ एकत्र आल्यानं भाजपचा जळफळाट होत असल्याचीही टीका। मराठी माणसाचा आनंद फडणवीसांना रुद्राली वाटत असेल तर हे विकृत आणि हिनकस आहे। यांच्या बुडाला आग लागली आहे, सांगताही येत नाही आणि दाखवताही येत नाही। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाण। ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत कोणतेही वक्तव्य करू नका। राज ठाकरेंचं सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश। युतीवर बोलण्याआधी मला विचारा, राज ठाकरेंच्या सूचना। आम्ही पुढे केलेला हात अजूनही कायम, आमची भूमिका अजूनही सकारात्मक। संजय राऊतांनी केलं स्पष्ट, आता कोणी मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नये असाही सल्ला। भाजप दररोज महाराष्ट्राबद्दल खोलवर रुजलेला द्वेष दाखवतोय। आदित्य ठाकरेंचे ट्विट करत भाजपवर निशाणा। हार आणि बीएमसी निवडणुकांसाठी भाजपचे हे फोडा आणि राज्य करा जे आहे ते नाटक सुरू असल्याची देखील टीका। एका विद्वान मंत्र्यानं पहलगाम हल्ल्याशी तुलना केली। संजय राऊतांचा आशिष शेलारांना टोला। सरकारच्या लोकांना ठाकरे बंधूंनी एकत्र आलेलं नको अशीही टीका। बिहार निवडणुकीसाठी भाजपच्या खुरापती भोजपुरी अभिनेत्यांना महाराष्ट्रातील नेत्यांना चॅलेंज केल्यावरती रोहित पवारांचा आरोप। ठाकरे बंधू हिंदीच्या मुद्द्यावर एकत्र आले। नवीन विद्यार्थी आल्यावर मेरिटच्या विद्यार्थ्यावर परिणाम होत नाही। सत्तेसाठी आमचा पक्ष कधीच नव्हता। राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावरती सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। सर्व भारतीय भाषा राष्ट्रीय भाषा आहेत। भाषावादावरती आरएसएसचं मोठं विधान। राज्यात आपल्या स्थानिक भाषेमध्ये शिक्षण हवं। आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकरांचं वक्तव्य।